नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण परमेश्वराचं अधिष्ठान जेव्हा करतो तेव्हा अनेक पोथ्या वाचतो, पुराणं वाचतो, भजन करतो, कीर्तन करतो आणि जप तप हवन करून आपण आपल्या घरात परमेश्वराचं अधिष्ठान मांडून आपण सेवा करत असतो. पण जे काही आपलं हे सेवा करण्या एका साईडला आणि आपल्या मनातील जो काही निस्वार्थ भाव आहे, जी भक्ती आहे, ती जर आपण भक्ती न करता आपण जर दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला की शेजारच्यांचं चांगलं व्हावं, माझ्या समोरच्यांचं चांगलं व्हावं, माझ्या जिल्ह्याचं, राज्याचं, राष्ट्राचं, हे ईश्वरचं, प्रत्येक व्यक्तीचं चांगलं व्हावं, हा जर आपल्या मनात भाव असेल तर नक्कीच आपण आपली जी काही सेवा करतो ती न करता सुद्धा आपण परमेश्वराची उच्च कोटीची सेवा आपल्याकडनं होईल. फक्त आपल्या मनात जो अहम आहे, निस्वार्थ भाव आहे, तो असला पाहिजे आणि अहम जो आहे त्याचं संपूर्णतः आपण विसर्जन करायला हवं. शुद्ध भक्तीची जी काही समज आहे ती मनन आणि चिंतनातूनच आपल्याला मिळेल. मग अध्यात्मासोबतच आपण विज्ञानाचाही कास हात मिळवणी केली पाहिजे. माणुसकी जी आहे, माणुसकी हा धर्म, त्याचा ध्वज आपण आपल्या हाती घेतला पाहिजे आणि सर्वांना आपुलकीने सर्वांभूती आपण परमेश्वर मानला पाहिजे. म्हणजे जर आपण असं केलं तर जसं समुद्रात अमृत निघाले पण त्या समुद्राच्या ज्या लहरी आहेत त्या आपल्याला कशा दिसतात किंवा ते आपण जर पाणी टेस्ट केलं तर कसं वाटतं, खारट. पण आपण आपल्या मनामध्ये असा भाव जर ठेवला की नाही, आपण सगळ्यांचं आपल्यासोबत सगळ्यांचं चांगलं व्हावं, हा भाव जर ठेवला तर समुद्रात असणाऱ्या जे काही लहरी आहेत त्या अमृतासमान आपल्याला त्याचा अनुभव येईल. का? कारण परमेश्वराची साथ आपल्यासोबत असेल. असं जर झालं तर आपल्या घरी रोजच आपल्या आयुष्यात दिवाळी असेल. मग हे करत असताना आपला जो भाव आहे तो शुद्ध असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थीपणा नसायला हवा आणि कुठलाही स्वार्थी भाव आपल्या भक्तीमध्ये न ठेवता सर्वांचं चांगलं व्हावं ही जी काही आपुलकीची भावना आहे ती जर आपण समजून घेतली तर नक्कीच परब्रह्माची जी ही काही उच्च कोटीची सेवा आहे ती आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण परमेश्वराची